पटेल तटकरेंसारखे कुंपणावरचे लोक हे केव्हाच थोरल्या पवारांना शरण गेले. त्या ऑडिओ क्लिप सुद्धा यांच्यापैकीच कोणाच्या तरी आहेत किंवा दोघांच्याही असतील असं बोलायला हरकत नाही. दादा केव्हाही शरद पवारांना काका मला वाचवून मिठी मारतील अशी यांना खात्री होती का? यांच्या मनात दादांबद्दल अनिश्चितता वगैरे होती का, की दादा कधी पलटी मारू शकतात, कधी पवारांकडे जाऊ शकतात? मग एवढा आकस होता का? हा आकस कॅप्टन खरात वाया रुपाली चाकणकर असा रूट झालेला तर नाहीये ना. तटकरेंचं बोट दारात चिमटलं म्हणून त्यांच्या बोटावर पट्टी होती, हा योगायोगही असू शकतो. पण दादांच्या बंगल्याबाहेर अंगारे दुपारे करणीचे उतारे लिंबू मिरच्या हा काय प्रकार होता? दादांचा बारामती दौरा जो रस्त्यानं होणार होता तो प्रायव्हेट प्लेनकडे कसा वळला? काही कार्यकर्ते जीवाच्या आकांतानं दादांच्या अपघाताच्या आधीच्या 48 तासांचं सीसीटीव्ही फुटेज मागतायत, ते त्यांना का दिलं जात नाहीये? झालं काय, ते एक पत्र, NCPच्या ऑफिस बेररच्या नावाचं पत्र, सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं निवडणूक आयोगाला दिलेलं ते पत्र, ज्यात काही फुटकळ क्लेरिकल मिस्टेक्स होत्या. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावं नव्हती त्यात. आधीच्या पत्रात नावं होती पण त्या नावापुढे पदं नव्हती आणि आता नावच गायब. असं सगळं घडत असताना राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर एकदाही जे शरद पवारांना भेटायला गेले नव्हते ते सुनील तटकरे तातडीनं सिल्वर ओकवर गेले आणि शरद पवारांना भेटले असं कळलं. पवारांची तब्येत हल्ली तशी वरचेवर बिघडत असते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला तटकरे शरद पवारांच्या घरी गेले असं ते सांगतात. पण तटकरे ज्यावेळेस सिल्वर ओकवर पोचले तेव्हा त्यांच्या आधी दुसरे एक महत्त्वाचे नेते NCPचे प्रफुल्ल पटेल हे आधीच पवारांच्या पायांशी बसलेले होते. सुप्रिया सुळे होत्या. आता इथं या 3-4 लोकांमध्ये कुठलीच राजकीय चर्चा झाली नाही असं जे बोललं जातं ते फक्त पवारांची तब्येत पाहायला आले होते, खुशाली विचारली आणि तिथून निघून गेले. यावर गल्लीतल्या शेंबड्या पोराचा तरी विश्वास बसेल का? नाही ना. एरवी बसला असता, पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं वारं जरा वेगळ्या दिशेने वाहत आहे आणि या वाऱ्याचा वेग पवारांच्या राष्ट्रवादीला सोसवणारा दिसत नाही. तर नेमकं काय चाललंय या वावटळीत, यावरच एक ओझरता कटाक्ष टाकूयात या व्हिडिओतून. गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत सुरू असलेल्या धुसफुशीबाबतच्या सगळ्या बातम्या आपल्या कानावर येत आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या 2 मोठ्या नेत्यांच्या विरोधात या पार्टीत एक सार्वत्रिक मत निर्माण व्हावं असं जाणीवपूर्वक काहीतरी केलं जातंय, हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. आता दादांच्या अपघातानंतर ही पार्टी एकतर थोरले पवार ताब्यात घेणार, ज्या पद्धतीने सुप्रियाताई पदर कंबरेला कसून लागल्या होत्या कामाला, तसं तरी होणार होतं, नाहीतर ती फुटणार तरी होती. मोस्ट प्रॉबेबली फुटणारच होती. काही आमदार हे भारतीय जनता पक्षात तर काही आमदार शिवसेनेत जाणार. कारण NCP हा जो पक्ष आहे तो स्वतंत्र संस्थानिकांचा पक्ष मानला जातो. शरद पवारांनीच आपापल्या जोरावर आपल्या मतदारसंघातून निवडून येणाऱ्या किंवा तशी क्षमता असणाऱ्या या संस्थानिकांची मोठ बांधून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बनवला होता. या पक्षाची नेमकी विचारधारा काय किंवा या पक्षाचा इतिहास काय, संस्कृती काय, याच्याशी कोणाला काही देणं घेणं नव्हतं, आजही नाही आहे. त्यामुळे फक्त सत्तेच्या जवळ राहणं, सत्तेची ऊब लागत राहिली पाहिजे आपल्याला, त्यासाठी एक निशाण हाती धरणं, या पलीकडे या आमदारांची नीतिमूल्य शून्य. अजितदादा शरद पवारांना सोडून अख्खा पक्ष घेऊन बाहेर पडले, ते सुद्धा सत्तेच्या उबदार गोधडीसाठीच, नाही का? विरोधात बसून ED, CBI, इन्कम टॅक्सची भीती, कुठले घोटाळे दिल्लीश्वर बाहेर काढतील याचा काही नेम नाही, ती धाकधूक मनात. तर आता तुरुंगात सडण्यापेक्षा सत्तेत मंत्रिपदं भूषवलेली काय वाईट, नाही का? याच विचारांनी दादा महायुतीत शिरले. मग आता जर का हा पक्ष फुटला त्यांच्या माघारी, तर हे जाणार कोणाकडे? हे मनसबदार. अनेकांना शरद पवारांच्या चमत्कारांवर प्रचंड विश्वास आहे आजही. त्यामुळे ते दादांनंतर पुन्हा सगळा पक्ष ताब्यात घेतील. पण सत्तेच्या गोधडीतले आमदार विरोधी पक्षात बसायला तयार होतील का, हा एक प्रश्न होता. मग शरद पवारांसोबत जायचं की नाही, तिकडे काय मिळणार आहे किंवा काय मिळणारच नाही, हे प्रत्येक आमदाराला समजवायला निघालेले जे नेते होते त्यांना काही आमदारांनी दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाचा उपाय सुचवला, की आपण एकत्र येऊ आणि एकत्र आल्यानंतर पुन्हा सत्तेत जाऊ. पण या एकत्रीकरणानंतर भाजपसोबत सत्तेत बसणं काही सोडायचं नाही असं त्यांचं जे काही मत होतं. आता फडणवीसांच्या मेहरबानीनं थोरले पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी होतील का, हा प्रश्न कोणीतरी उपस्थित केला आहे. तर तो प्रश्न खरं तर चुकीचा आहे, पण तो प्रश्न त्यावेळेस काही लोकांना पडला होता. तर शरद पवार राज्यसभेवर खासदार कुणाच्या मेहरबानीने झालेत?
हे वेगळं सांगायला नको. आता त्यामुळे त्या मागच्या पुढच्या प्रश्नांचा काही इकडे सुतराम संबंध लागत नाही. पण तरी शरद पवारांच्या ताब्यात जर पुन्हा NCP गेली तर दिल्लीतलं आपलं वजन कमी होणार, राज्यातली बार्गेनिंग पॉवर देखील संपणार. कारण रोहित पवार आणि सुप्रिया सुळे मैदानात उतरणार. कुठूनही या तडजोडी तटकरे पटेलांच्या फेवरमध्ये जाणार नव्हत्या. मग त्यांनीच अमित शहाना सांगून सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदावरचा दावा तो शपथविधी वगैरे करून घेतला. असंही लोक बोलतात बाबा, आपल्याला काय माहीत नाही. मग आता अचानक सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे मायलेक या सगळ्या कर्त्या करवित्या पटेल आणि तटकरेंना नजरेसमोर धरू का पाहत नाहीत? एवढे का आहे त्यांना सलू लागलेत? यामागचं एक कारण सांगितलं जातं, काही ऑडिओ क्लिप्स. दादांच्या एका जवळच्या माजी खासदारानं सुनेत्रा पवार, पार्थ पवारांना त्या ऑडिओ क्लिप्स ऐकवलेल्या आहेत, ज्यात दादांबद्दल अतिशय खालच्या भाषेत हे संभाषण केलं गेलेलं आहे. काही ठिकाणी शिवीगाळी आहे असं समजतंय. तर दादांबद्दल कमालीचा आकस असलेले काही वरिष्ठ नेते जर दादांच्या बंडात अग्रभागी होते, दिल्लीशी कनेक्शन जोडून देण्यात ते आघाडीवर होते, तर मग ते दादांच्या परोक्ष, अपरोक्ष म्हणत नाही, नाही तर कमेंट्समध्ये त्याचा अर्थ येईल. अपरोक्ष म्हणजे तुम्ही चुकीचा शब्द वापरताय. परोक्ष त्यांच्याबद्दल एवढं घाणेरडं कसं काय बरं बोलू शकतात, हा प्रश्न उभा राहतो. या क्लिप ऐकल्यानंतरच सुनेत्रा वहिनी बदलल्या किंवा पार्थ रागावला असं काही नाही आहे. अंजली दमन यांच्या एका मुलाखतीत त्या स्पष्टच बोलल्यात की पार्थने पक्षाचा ताबा घेत पक्षाचं अर्थकारण हातात घेतलंय. दादांच्या जुन्या वसुल्याही पार्थ स्वतः करू लागलाय. राजकारणात कोणीही धुतल्या तांदळासारखा नाही आहे. पैसा नसेल तर कुणीच, आजच्या घडीचं जे राजकारण आहे त्यात 2 मिनटं पण टिकणार नाही. त्यासाठी पैसा हा लागतोच आहे. आता सत्तेतल्या पक्षांचे वसुलीबाज हे ऑलरेडी नेमलेले आहेत. दादा हयात असताना दादांचे व्यवहार कोण बघत होतं हे देखील जगजाहीर आहे. पण आता त्यात पार्थ स्वतः लक्ष घालतोय, हे अंजली दमन यांचं स्टेटमेंट आहे, मी नाही म्हणत आहे. असो, कोण कुठून वसुली करतोय याच्याशी आपल्याला काही एक देणं घेणं नाही आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचलाय अशा ज्या काही बातम्या येत आहेत त्यामध्ये कितपत तथ्य आहे असं विचारलं जातं तेव्हा अनेक डॉट्स जुळवावे लागतात. दादांबद्दल वाईट भाषेत बोलणारे ते नेते कोण? त्या ऑडिओ क्लिप्स यापेक्षाही आता चर्चा जी होते ती पक्षाच्या खजिन्यातून कुणाची तरी ब्युटी पार्लरची, स्पा ट्रीटमेंटची बिलं भरली जात होती. कुणासाठी तरी चार्टर प्लेनची व्यवस्था केली जात होती. त्या प्लेनची बिलंही NCPच्या पार्टी फंडातून चुकती केली जायची आणि या प्रकाराला दादांची संमती होती असं दाखवलं जात आहे. पण दादा गेल्यानंतरही या प्रकाराबद्दल जे सो कॉल्ड प्रमुख नेते आपण ज्यांना म्हणतो ते गप्प का होते? त्यांची मूकसंमती या खर्चांना होती की काय? पार्लर आणि स्पामधून पॉलिश केलेला माल, माफ करा, पॉलिश केलेला आयटम नेमका कुठे कुठे पोहोचवला जात होता यावरही विचार करावा लागणार आहे. कसं आहे की हे मुद्दे जरासे वादग्रस्तच आहेत. पार्लर स्पाची जी काही बिलं आहेत, चार्टर प्लेनची बिलं आहेत, लोकांचे कान लगेच टवकारतात. असं काय ऐकलं की पार्लरची बिलं. पण दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या मोरचूत प्रयोगानंतरही अजितदादांनी स्वतःला मेहनतीनं मोठं बनवलं. ते तरुण कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ते फटकळ होते, समोरच्याचा पाणउतारा करायचे. पण हा पाणउतारा आपल्या नशिबी यावा, दादांच्या 2-4 शिव्यांचे आपणही लाभार्थी व्हावं म्हणूनही अनेक कार्यकर्ते दादांसमोर नाचत असायचे मुद्दाम. कारण दादा प्रत्येक लहान मोठ्या कार्यकर्त्याच्या फोनला, मेसेजला उत्तर द्यायचे. लोकांचं काम होतंय आणि त्यातून लोक जोडले जात आहेत. पक्षाचा मतदार निर्माण होतोय, तो बांधला जातोय. मग त्यातून एखाद्या कार्यकर्त्याला 5-25 लाखांचं टेंडर मिळालं, काम मिळालं, तर तो स्कूटरवरून फॉर्च्युनरवर आला तर दादांना त्याचं अजिबात वावडं नव्हतं. कारण तो फॉर्च्युनरवाला कंत्राटदार कार्यकर्ता निवडणुकीत प्रचारासाठी पैसा लावायचा, फ्लेक्स लावायचा, बॅनर लावायचा. पण आता दादांच्या माघारी जनसामान्यांचा या पक्षाशी असलेला जो कनेक्ट आहे तो तुटत चालला आहे. चायपेक्षा किटली गरम असलेल्या PNकडे चाळणी आली आहे. ते फिल्टर लावूनच लोकांना सुनेत्रा वहिनींपर्यंत पोहोचू देत आहेत, अशा तक्रारी येत आहेत. आणि तसं असताना रोहित पवार आक्रमक झाला आहे, याबद्दल मी मागच्या व्हिडिओत बोललो होतो. तो एक एक कार्यकर्ता जोडू पाहतोय. आता एक एक तरुणाला तो अंजारतोय, गोंजारतोय, हे सगळं सुरू आहे. पण आता ज्यांच्यावर पक्षाची जबाबदारी आलेली आहे, जनरल सेक्रेटरी म्हणून पडली आहे, तेच पार्थ पवार जर वसुलीत गुंग आहेत असं कानावर पडलं तर होय, हा पक्ष नक्कीच फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. पटेल तटकरेंसारखे कुंपणावरचे लोक हे केव्हाच थोरल्या पवारांना शरण गेलेत. त्या ऑडिओ क्लिपसुद्धा यांच्यापैकीच कोणाच्या तरी आहेत किंवा दोघांच्याही असतील.
असं बोलायला हरकत नाही. दादा केव्हाही शरद पवारांना काका मला वाचवून मिठी मारतील अशी यांना खात्री होती का या दोघांना? यांच्या मनात दादांबद्दल अनिश्चितता वगैरे होती का, की दादा कधीही पलटी मारू शकतात, कधी पवारांकडे जाऊ शकतात? मग एवढा आकस होता का? हा आकस कॅप्टन खरात वाया रुपाली चाकणकर असा रूट झालेला तर नाही आहे ना. सहज एक विचार मनात आला, असंही होऊ शकतं. तटकरेंचं बोट दारात चिमटलं म्हणून त्यांच्या बोटावर पट्टी होती. हा योगायोगही असू शकतो. पण दादांच्या बंगल्याबाहेर अंगारे दुपारे करणीचे उतारे लिंबू मिरच्या हा काय प्रकार होता? दादांचा बारामती दौरा जो रस्त्यानं होणार होता तो प्रायव्हेट प्लेनकडे कसा वळला? काही कार्यकर्ते जीवाच्या आकांतानं दादांच्या अपघाताच्या आधीच्या 48 तासांचं CCTV फुटेज मागतायत. ते त्यांना का दिलं जात नाहीये? मी 10 फेब्रुवारी रोजी भारत सरकारचं जे विमान वाहतूकालय जे विभाग आहे यांच्याकडे आदरणीय दादांचं ज्या दिवशी ही विमान दुर्घटना घडली त्या दिवसाचं पहाटे 6 ते सकाळी 9 या दरम्यानचं जे आदरणीय दादांचं CCTV फुटेज त्यांच्याकडे जे उपलब्ध असेल त्याची मागणी मी केली होती. जवळपास 10 दिवसांचा पाठपुरवठा केल्यानंतर काल त्यांनी मला ही माहिती उपलब्ध केली. पण धक्कादायक असं की खूप अपेक्षा होती, आशा होती की ही माहिती आम्हाला उपलब्ध केली जाईल, परंतु त्या माहितीची जी मी मागणी केली होती ती माहिती नाकारण्यात त्या ठिकाणी आली. पार्थ पवार या सगळ्या गोष्टीत लक्ष का घालत नाहीयेत? खरी गोम तर इथं आहे की दादांच्या अपघाताबद्दल अजूनही साशंक असलेलं मराठी मन, महाराष्ट्रातला सामान्य माणूस अधूनमधून कोणाच्या तरी तोंडून बोलतोय. पण सख्या बापाच्या अपघाताबद्दलचा तपास नेमका कसा झालाय हे पाहायला किंवा ते जे काही CCTV फुटेज मागणारे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहायला पार्थला वेळ नाहीये. अंजली दमानिया म्हणतात तसा तो बिझी आहे, कारण एक काम आहे त्याच्या मागे. तर दमानियांवर माझा अजिबात विश्वास नाहीये. पण त्या उघडपणे बोलतायत म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे जी काही सिस्टीम आहे ना, AI थ्रू माहिती जनरेट करण्याची ती एक सॉफ्टवेअर आहे त्यांच्याकडे. तर ते सॉफ्टवेअर कुठलं तेही तुम्हाला सांगायला नको वेगळं मी, कुठून आलं आहे आणि ते कसं ऑपरेट होतं. तर त्यातून काय निघालं आहे की काय? आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटली काय किंवा टायटॅनिकसारखी बुडली काय? त्यांना आपल्याला काहीच फरक पडत नाही. पण ऑडिओ क्लिप्समध्ये भरलेला दादांबद्दलचा द्वेष, त्यांचा संशयास्पद विमान अपघात आणि अनेकांनी ज्या पद्धतीनं या अपघाताच्या तपासाची मागणी केली होती, अगदी रोहित पवारांनी, त्या पद्धतीनं का हा तपास गेला नाहीये याची उत्तरं कोण देणार? महाराष्ट्राने एक उमदा नेता गमावला आहे, पण त्याचं कोणाला सोयरसूतक दिसत नाही. सगळं जे काही चाललंय ना ते सत्तेसाठी आणि सत्तेतून येणाऱ्या पैशांसाठीच चाललंय का असा प्रश्न पडतो आता. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं विलन कोण आहे? प्रफुल्ल पटेल, तटकरे, दादांचे PA की पार्थ पवार? काहीच कळायला मार्ग नाही. बाकी म्हणाल तर आनंदी आनंदच आहे सगळा. तेव्हा तुमचं या आनंदी आनंदावर नेमकं काय मत आहे मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.